कोणता टीम खेळेल मच्छिंद्र स्मृती का अर्थातच गावदेवी शिरवणे. जिंकलं बाई कूलर नाही पहिला चुंबा लेट्स स्टार्ट टू गेम. विकी रफ्तार का राजा राईट अँड राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ बॅटमध्ये घेताना एक सरळ भिरकावून दिला सोनू. अरविंद राणा विस्फोटक बॅटर आहे आणि त्याच्या विरुद्ध पहिल्या चेंडू गुडल्या टप्पाने चेंडू सरळ रायझिंग केलं होतं. 4 ओव्हरची मॅच 4 षटकांचा सेमीफायनल याची दीक्षिता घ्या. दोन्ही टीमला माझी सूचना आहे, या सूचनेकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देताना. 4 षटकाचा सेमीफायनल. जे बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो, आमच्या कोर कमिटीच्या मार्फत षटकार येतोय. चल शिरवणे संघानं ही षटकार आला. शिरवणे गावदेव शिरवणे प्लीज आपले जे पाठीराखे आहेत खेळाडू आहेत त्यांना विनंती आम्ही करतोय, कारण नजीकचा जर डिसिजन निकाल द्यायचा असेल तर तुमच्या विरोधात मात्र जाईल याची दक्षता घ्या. तुमचे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत. षटकार होते, दर्जेदार फटका, धावसंख्या झेप गोते 7 वर. सबमरीन डेलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला. गुडले टप्पा पडल्यानंतर सुरेख असा चेंडू स्विंग इन द मिस. षटकार खाल्ल्यानंतर हम किसी से कम नाही असं दर्शवताना नवी मुंबई एक्सप्रेस तर महाराष्ट्राचा हा वेगवान गोलंदाज. जसं उमेशने सांगलं प्रति घंटा 142, 43, 138, 40च्या आसपास अशी गोलंदाजी धार असते, असा वेग असतो प्रचंड. टप्पा पडल्या चेंडू सरळ जातो डोक्यावरून अरविंद सोनूच्या आणि त्यांना दंडित करताना गुरुनाथ पाटीलने सांगला खराब चेंडू वाईट येतोय. एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल. अर्जित होईल गावदेव शिरोळेच्या या स्कोर मध्ये. ती पोहोचते आता बिनगडी बाद 8. वाईट खाल्यानंतर आता दर्जेदार चेंडू सट्टिक लाईन लेन आता पाहायला मिळालं. थोडंसं गाफील ठेवलं, गतीमध्ये परिबंध केलं, फिंगर्स रोल केले. गती जी होती याच्या अगोदरची चेंडू ती न टाकता सरळ स्लो पद्धतीचा चेंडू. चेंज ऑफ द पेस. सुपर बॉलिंग यार. रीड केलं आता सोनूला. जर थोडासा शॉर्ट ऑफ जॅकसाठी आपण त्याला रूम दिलं तो सरळ फेकून देते स्क्वेअर लेग. त्यासाठी थोडासा गोडल्यांच्या पुढे टाकताना हापॉलीवर घेत स्विंग करतोय. चांगली सोच. कित्येक SPL एक चांगली स्पर्धा हैदराबाद या टीम कडून आपण खेळताना विकीला पाहिलं. टॅप केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. डिस्प्ले लेगच्या जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करेल गोंधळल्या अवस्थेमध्ये आणि तिथून आवाज विशालचा मात्र पोहोचवला त्याने का असं करू नको राजा, कारण बिग फाईट आहे, सेमीफायनलचा मोठा मॅच आहे. या हलक्या हलक्या ज्या चुक्या आहेत भावेशला त्यांनी त्या मात्र तंबी दिले. तिथून आपण जरी यामध्ये गेममध्ये थोडंसं आताचा विचार केला फॉर्ममध्ये आहोत त्यामुळे दुमत नाही, परंतु या हलक्याच्या चुका या मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पराभवाच्या दाट छायेमध्ये लोटू शकतात. आणि जबरदस्त मैत्री खूप जावली. रबर बॉल आणि तिथेच पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबईचे समालोचक. आता नवी मुंबई समालोचक जर विचार केला तर विजयाच्या एकदम समीप. दुसरा ओव्हर ऑल इंडिया आयकॉन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ऑन द अपिच शॉट ऑन द अप. एक आशेत या फटक्यावर हुकूमत चालते, वर्चस्व चालते आणि तो फटका मात्र सजवताना सोनू अरविंद राणा. बॉलिंग मार्कवर ऑल इंडिया प्रसन्न पाटील आयकॉन. तेच तर गोलंदाज टप्पा पडण्याचे जो स्विंग गेले स्विंग टप्पा पडल्यानंतर ऑन द अप उडवून दिला सरळ ग्राउंडच्या समोर. सोनूने षटकार येतोय. 15 धावसंख्या आता मात्र पुढे जाते.
दोन षटकार आता परत सोनीच्या बॅटमधून. थोडा स्वस्त, अजूनही स्ट्राईक नाही. पहिले मॅचला असंच किरणला पाहिलं होतं, 11वर 4, त्याच्या समोर 4 विकेट, पण स्ट्राईक जशी मिळाली अक्षयला तसं मात्र होत्याचं नव्हतं केलं होतं अक्षयने. टॅप करतोय थ्रू द कव्हरिंग स्ट्राइकवर, दुपारी क्षेत्ररक्षण येईल, फील करेल. आणखी 2 धावा आपल्या खात्यात, वैयक्तिक खात्यात टाकताना सोनू अरविंद राणा. 2ने बढोतरी दिली गावदेव शिरोळे टीमच्या स्कोर मध्ये. तो पोहोचवते स्कोर 17वर 17. 45-50 मॅचला मजा येईल, कारण तेवढी धारदार गोलंदाजी गावदेव शिरोळेकडे. मंदार सारखा गोलंदाज, हमजा खान एक गोलंदाज आहे ना, त्याने जादू चालवलेले आहे. त्याच्यामध्ये 45-50 जर पोहोचला ना, मॅच विल बी डेफिनेटली सेमीफायनल सेकंड फाईट एक वेगळ्या स्थितीमध्ये प्रेक्षकांच्या भेटेल जाईल. आणखी 2 धावांमध्ये स्कोर मात्र पोहोचले 17वर. बॅकफुटवर गेलं, जागा बनवली आणि थ्रू द जो म्हणतो भावेश नायक येईल, आजच्या घडीतला सर्वोत्तम ऑलराऊंडर. जो फाईन डिस्क फील्ड करताना आपण पाहू शकतो, दिसला फक्त सिंगलवर समाधान मिळलं. आणि पहिल्यांदा जर चेंडूचा विचार केला तर 10वा चेंडू. मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर वंचित होता अक्षय पवार. ऑल इंडिया 2 आयकॉन एकमेकांसमोर. दम दाखवलं बॉलरने, प्रसन्न पाटीलने. तेच तर वाईट यॉर्क, उत्तर नव्हतं. अवे फ्रॉम द बॉडी, शेरपस दूर पिच पर्यंत पोचला नाही, बॉलच्या सरळ गेला विकेटच्या पाठी. अर्थात मच्छिंद्र स्फूर्ती धारावे टीम कडून विकेट कीप करताना विशाल. मॅचची कडा मिस्टायमिंग स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षण जरूर येईल, परंतु तोपर्यंत एक धाव काढताना पण खातो खोलतो दुसऱ्या चेंडूवर अक्षय पवार. 1ने धावसंख्या 19 जाऊन पोहोचले. पहिला षटकार .1 काय कमबॅक केले, मी म्हणेन कमबॅक करून दिले ॲज आयकॉन मच्छिंद्र स्फूर्ती धारावेचा प्रसन्न पाटील. सुपर क्लेवर बॉलिंग, हुशारीची बुद्धिमत्तेचा प्रत्यय देताना प्रसन्न पाटील. लेफ्ट हँड उर्दू विकेट, बॅटची कडा बरोबर जिथे स्लीप लावले, जिथे विकेट तिच्या मधोमध मात्र जाऊन पडाला, जिथे गोशांकी क्षेत्र आहे डिक्लेअर झोन. सिंगल, चांगल्या ओव्हरची मी म्हणेन षटकाराने खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती या ओव्हरची. तदनंतर डॉट टाकला प्रसन्न, सिंगल दिली, डॉट, नंतर 5व्या 6व्या पुन्हा एकदा सिंगल. गुड कमबॅक बाय प्रसन्न पाटील टू टीम मच्छिंद्र स्फूर्ती धारावे. 2 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरसरीने बिन गडी बाद 20 धावा गावदेवी शिरवणे इन सेकंड सेमी फायनल. काल पहिली सेमी फायनल पाहिली, काय मॅच रंगेल असं वाटलं होतं. 35 धावांचं आव्हान, परंतु अभि भन्नाट फॉर्म मध्ये होता. त्यांच्याकडे संमेश वाघमारे सारखी जबरदस्त गोल्डन हेमंत पाटील, पण चौकडीला नामोहरण करताना अगदी 6 चेंडूमध्ये 24 धावांची विस्फोटक खोळी राहुल मात्रे. त्याच मॅच मध्ये त्याने हॅट्रिक घेतली आणि 6 मध्ये 24 धावा. घुटणे टेक टकाटक आणि तमाशा देख. नो बॉलचा इशारा, मिळतील किती इशारा अजूनही यायचा बाकी आहे. नो बॉल आलाय, धावा किती असतील ते थांबलं जाते, पण नो बॉल. एक का षटकार, त्यासाठी चर्चा करतात, विचार केले जाते, सहायता घेतली जाते 2 अंपायरने. जे नारळाचं झाड आहे ते झाडाला जर लागला, मग फांद्या असो, झाडाच्या देठाला असो किंवा टोकाला असो, ते पाहिलं जाते. भावेश काहीतरी उदयला सांगतोय, ते पाहिलं जातोय. खेळ थांबलाय, नो बॉल तर घोषित केलंय. नेमका फुल स्टेपचा आय थिंक नो बॉल आहे उमेश, ओव्हर स्टेप. डिसिजन पेंडिंग आहे. चर्चा करेन, एक धाव महत्वाचा आहे. मोठा सामना आहे, मोठा मॅच आहे सेमीफायनल. चर्चा तर होईल, पण जास्त वेळ घेऊ नका. तर सिंगल मिळते, नो बॉल प्लस सिंगल अशा 2 धावा अर्जित केले जातील गावदेव शिरवणे टीमच्या स्कोर मध्ये. 2ने मात्र बढोतरी दिली जाते. 22 धावा 22. तिसरं ओव्हर पगिरी पतावर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिले ओव्हर आता भिकी एक्सप्रेस ऑफ द नेव्ही मुंबई याने पहिले ओव्हर हाताला रफ्तार का राजा आणि त्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं हाताला अर्थातच गोलंदाज ऑल इंडिया आयकॉन प्रसन्न पाटीलने, त्याने धावा खर्च केले 11. आता ओव्हर क्रमांक 3 आणि ते हाताळताना बॉलिंग मार्कर मिस्टर क्रिकेट सचिन इराजी नाईक.
परफेक्टली बुंदा. जड मध्ये उत्तर नव्हतं. काय कडक कडक यॉर्क. जेव्हा जेव्हा सचिन रॅटन राऊंड द विकेट येतो ना तेव्हा मात्र तो बंदिस्त करतो. आम्ही पाहिले बऱ्याच वेळेला. ओव्हर द विकेट रास येत नाही पण राऊंड द विकेट इज द बेस्ट. राऊंड द विकेट फाईट जशी मारावी. स्ट्रेट डाऊन द विकेट. चांगला फटका ऑल इंडिया एकॉन अक्षय पवारच्या बॅट मधून. परंतु बाद आणि पहिली सफलता अर्जित केली मिस्टर क्रिकेट कॅप्टन ऑफ द टीम कर्णधाराने मात्र पहिली विकेट अर्जित करताना ब्रेक थ्रू मिळवून दिला. मच्छिंद्र स्फूर्ती धाराबेटेला 22 धावसंख्या पहिला विकेट आणि विकेट कोणता मोठा आहे पहा. ज्याने खऱ्या अर्थाने मॅच बनवली ती. 5 षटकार 32 धावांची बेहतरीन इनिंग पण 38 धावांची बेहतरीन इनिंग पहिल्या मॅच मध्ये खेळला होता. परंतु या वेळेला स्वस्तात ऑल इंडिया आयकॉन परतलाय. अर्थात अक्षय पवार बॅक इंटू द पवेलियन. पहिला हदरा पहिली विकेट गारद. जेव्हा धावसंख्या 22 त्याच्या जागी मात्र गावदेवी शिरोणीकडून इन ॲट क्रमांक 3 मैदानाच्या आत इन केलं. बॅट्समॅनचं नाव विराज. कॅप्टन यार खोई त्याच्या अगोदर याला फुल टॉस घेतली. फुल टॉस घेतल्या समोर तिच्याला फेकून दिलं. आलेला वीरेंद्र आय एम द ग्रेट बॅट्समॅन ऑन द इन ॲट क्रमांक 3 बछेरान षटकार. परफेक्टली फ्लो leap of the bat and properly full weight of the both feet and hit straight ground the wicket. षटकार कडक कडक स्ट्रोक खेळताना खातो गोल दणदणीत विराज. 7 धावेने स्कोर मात्र पोहोचतोय 28 वर. 28 धावा जमल्यात. मी म्हटलं 45-50 डेफिनेटली मॅच सेमी फायनल तुफान रंगेल. त्यासाठी 50 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच 3रं ओव्हर टाकलं जातं स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर. टप्पा पडल्यानंतर गुटल्यानंतर घेतलेलं बल चेंज ऑफ द पेस. किती हुशार आहे पहा. पण हुशारीने झेल मात्र सुटला. विकेट मिळवत होती. गतीमध्ये परिवर्तन स्वतः असं हातात आलेले झेल सोडत नाही पण रबरी बॉल सटकतो मित्रांनो. ग्रीप लवकर पकड घेत नाही आणि तेच नेमकं घडलं. काय बॅलन्स केले होतं उलट्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये जाताना कमबॅक उलट दिशेने येणं व्हेरी डिफिकल्ट टू द बॉलर. खूप कठीण असतं बॉलरसाठी. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. फसवलं सोनूला. त्याला टायमिंग न मिळू देता बरोबर रूमी मिळून दिला. दुसरी गाव घेण्याचा प्रयत्न का केला प्रश्न होता. कारण ज्या बॅट्समॅन आलेल्या यॉर्करला फुलटात घेऊन पाठवला षटकार. त्या विराजला माझा सॅक्रिफाईस त्याग धरायला भाग पडला. त्याग करायला भाग पडलं. षटकार त्याने दणदणीत सुरुवात केली होती पण काय बॅड लक म्हणा. सोनूला तो नकार देऊ शकला नाही. त्याला माहित आहे सोनूला नकार दिला म्हणजे जवळ आपत्ती स्वतःवर ओढून घेणे. धावसंख्या 7 वर असतो तो परतलाय. केवळ फक्त 3 चेंडूचा सामना. आणि इथे मात्र नवीन समालोचक वेल्डन नवीन समालोचक गतवर्षी मध्ये चॅम्पियन्स राहिला होता पण गतवर्षी अफलातून मॅच झाली होती उमेश. यावेळेला सरळ 1 साइड मॅच. चांगला फटका पुरेंत ऑफ ड्राईव्ह केला. दणदणीत फटका अलाउन द कार्पेट. परंतु फिल्डिंग केले जाईल. चांगलं फिल्डिंग. या स्ट्रोक वरती सुनू अरविंद राणाला फक्त सिंगल मिळते. काय कमबॅक केले यार. कॅप्टन ऑफ द टीम सचिन हिराजी नाईक प्रॉपरली कॅप्टन बॅलन्स राखताना 1 अगेन सुपरबली बॉलिंग. काय स्पेल टाकलाय. धावसंख्या मात्र 30 वरती. 10 धावांच्या सरासरी 30 धावा लागल्यात. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट. 50,000 पहिले रोख राशी रक्कम. त्यामध्ये आकर्षक ट्रॉफी. द्वितीय रोख रुपये 25,000 आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावर 1 बॅट आणि बॅटरसाठी 1 बॅट. नवी प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक पाटील यांच्याकडून प्रेझेंट झालेले आहेत. पुरस्कृत झालेले 30 धावा 30 3 ओव्हरची झाली समाप्ती. येस सोनू थोडीशी चुकी हलकीशी 31 वर पोहोचले 31. कारण माणूस चुकतो थोडीशी हलकी चूक आणि ती सुधारली आहे. काय कॅल्क्युलेशन आहे खेळता शार्प डोका आहे सोनूचं. जे विजेंद्रनं काल 1 धाव अशीच आम्हाला सांगितली होती ॲस्कोरन म्हणून. तो मैदानातून बाहेर आला होता विशाल आणि 39 हेच 31 धावा. आता 3 वरची समाप्ती. स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा डेंजरस बॅट्समॅन अरविंद राणा सोनू. शेवटचा ओव्हर दीपक ठाकूर. टप्पा पडल्याने घेतलेले वलन लाजवाब. एक धीरज भोईर मिस्टर 360 खेळत नाही आणि त्याच्याच बरोबर पावलावर पाठवत त्याचा वारसदार मी म्हणेन दीपक ठाकूर. तीच शैली तीच स्टाईल तीच पळण्याची
एक सुरेख असा रनअप, बॉलिंग रनअप दीपक ठाकूर. फटका जोरदार मैदानाच्या आत. डाऊन द बॉल. सर्वोत्कृष्ट असा फिल्डर, सर्वात चपलक क्षेत्ररक्षक, त्याच्या वयावर जाऊ नका. विष्णू याची काशात आम्हाला अजूनही आठवते, हिरती गोठवली होती. तर मॅच होता भावेश पवार गोरसई बी, त्याच्या विरुद्ध एकदम स्कोर कमी होते आणि जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूमध्ये 10 धावा. तेव्हा भावेशचा काय झेल घेतला त्या विष्णूने अजून आमच्या स्मरणात आहे आणि तिथे फासे पलटले होते. ग्रेट फिल्डिंग यार. या फिल्डिंग साठी जागा कसा बनवता ते जिवंत उदाहरण विष्णू. कडक यार फिल्डिंग. सिली मीडा लॉंगॉनला होता, लॉंगॉन जवळजवळ 15 पावलं तो पुढे होऊन भावेश पवारचा हा झेल त्यांनी टिपताना अक्षरशः गोडसे बीला बॅकफुटवर नेलं होतं. सचिननं त्यावर मध्ये केवळ फक्त 2 धावा, 10 धावा भावेशसाठी. बाकीचे तमाम काम भावेशने केलं होतं. ग्रेट मॅच. इर्ती गोठवली. काय मॅच होती, लो स्कोरिंग. ती मॅच अखेर जिंकली होती मच्छिंद्र स्मृती. विष्णूनं तो झेल घेतला ना तेव्हा मात्र तो आठवलं का हा एक बेहतरीन फिल्डर आहे, चपलक, सर्वांगीण सुंदर असं क्षेत्रफळ, उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षक विष्णू. दर्जेदार झेल टिपला. आणखी एक सफलता मात्र या वेळेला दीपकला मिळून द्या. शेवटचं वर पकी दीपकर. धावा फक्त आहेत स्कोर वरती 31. पिचिंग डाऊन द ऑफसाइड ऑफ स्टंप. बळ्यात अंपायर गुरुनाथ पाटेने सांगितलं खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते 1 ने 32 वर. 2 गडी बाद बस 32 धावा. आता बॅटिंग क्रमांक 4 वर 5 वर येताना जितेश. सुपर बॉलिंग यार. खरोखर एका प्रेरणा कसा देतो पहा धीरज. हुबेहूब ती स्टाईल, तोच रणअप, तोच वेग. स्वर्गीय आनंद दिघे चषक अजून आठव. दीपकचा तो 6 धावाने प्रोटेक्ट केलेला तो ओव्हर अगेन्स्ट टू द कुमार 11 तुर्बे. सुपर बॉलिंग बाय दीपक. भूमिपुत्र मैदान. बॅकफुटवर जाताना पंच करत होता, चेंडू सरळ हुलकावून दिला. जाताना बिकी भोच्या आधार. सुपर बॉलिंग यार, कमाल केली आहे. डॉट विकेट, वाईट डॉट डॉट. 4 चेंडू मध्ये अवघी वाईटची 1 धाव. कमालीची कमबॅक. मोमेंटम पूर्णपणे स्वीक. 45-50 बनेल असं वाटलं होतं. त्यांचे सर्व मनसुबे उद्ध्वस्त केले या शेवटच्या ओव्हरमध्ये दीपक ठाकूरने. फटका चांगला, लो फुलटॉस घेताना ऑन ड्राईव्ह केला. टप्पा जाईल का? टप्पा सरळ मदत सकवा नेता. चेंडू होता फराचरण. चौकार. सुरेख मिडल ऑफ द बॅट, प्रॉपरली हिट. जितेश पाटीलच्या बॅट पण दर्जेदार. मागच्या मॅच मध्ये जितेशने एक षटकार देऊन चांगली सुरुवात करताना एक आकार दिला होता. तो जितेश मात्र कामी येतोय. चौकार मारताना आकार देताना पोडवतोय 36 वर. पोचवतोय गावदेव शिरवणीला 36 वर. 3 गडी बाद 36 धावा. वळाला याच्या लॉंग लेगच्या ठिकाणी मात्र जाण्याच्या अगोदर शॉर्ट लेग आहे त्याच्या ठिकाणी जाते. ओव्हरची झाली समाप्ती. अर्थात पहिला इनिंगचा खेळ इथे जाईल समाप्त. 37 धावा बनल्यात. 38 धावांचा टार्गेट सेट मात्र आता केलंय गावदेव शिरवणीने. बलाढ्य टीम मच्छिंद्र स्मृती दारामे. 38 टू विन. याच्या नंतर लगेच मेगा फायनल आपल्या समोर येईल. काय स्पर्धा यार, कौतुक करतो आम्ही. 1 प्लेयर ऑल इंडिया आयकॉन. आणि ती ऑल इंडिया आयकॉन काल भक्कम अशी भरीव कामगिरी आपण पाहिली. नेरूल 11 नेरूल कडून खेळताना विशाल शाह. दुसरी मॅच अवघ्या फक्त 16 चेंडू 45 धावांची तडकते बाद इनिंग. त्यांच्या 2 मॅच मात्र सरळ भाव खाऊन गेला राहुल म्हात्रे. सुपरबली बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर त्यांनी टाकली. 10 धावा फक्त खर्च करत 4 विकेट प्राप्त केल्या राहुल म्हात्रेने. दुसरी मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स कसं वर्चस्व हे सिद्ध केलं अगेन्स्ट द आशू 11 कुमार तुर्बेच्या विरुद्ध सेमीफायनल. फक्त 6 चेंडू 24 धावा आणि 1 हॅट्रिक. विश्व करंडकाची पहिली हॅट्रिक जशी चमंड वासनी घेतली तशी हुबे व पहिल्याच ओव्हरमध्ये ती पहिल्या 3 चेंडू हॅट्रिक घेतली काल राहुलने. आणि त्याची तुलना मात्र निश्चित केली जाईल जेव्हा जेव्हा समालोचक येतील आणि तेव्हा जेव्हा राहुल येईल बॉलिंगर तेव्हा त्याचा रेकॉर्ड आम्ही तुमच्या समोर आणू. एस्टरडे कालचा खेळ आता 37 बनल्यात. 38 आव्हान. मोनीश घरात आणि हितेश पाटीलचं आम्ही खास कौतुक करतोय. काय स्कोरिंग यार. म्हणजे कारकिर्दीतली पहिल्यांदा स्कोरिंग करताना एकही चूक नाही. फक्त एक हलकीची चूक झाली होती. 31 सांगितले होतं. फक्त एक चूक. लवली यार का स्कोरिंग आहे. सुपर. मोनीश घरात आणि हितेश पाटील खास कौतुक आहे तुमचं.
जेव्हा जेव्हा आम्ही येऊ तेव्हा ते दोन चेहरे निश्चित आम्हाला दिसतील. चला 38 धावांचं आव्हान आहे. 4 ओव्हरची हा सामना 4 षटकामध्ये बनवायच्या 38. कॅप्टनने सांगितलं चला नेहरू 11 कारण वॉर्मअप करा, जरा जे हात खुले करा. कारण विजेंद्र चांगली झोप घेऊन आलेला आहे जवळजवळ 2 तास. ही झोप मला लागते त्यांनी स्पष्ट सांगितलं. कॅप्टन विजेंद्र भोईर विजेंद्र म्हात्रे यांनी सांगितलं का मी चांगली झोप आहे, ताजा टवटवीत आहे, एक तरतरीत आहे. उठल्यानंतर एक मस्त चहाचे गुटके घेतली आहे आणि मी मैदानात आलोय. वॉर्मअप खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला टीका केली जाते उमेश म्हात्रे जेव्हा जेव्हा आम्ही सनीमध्ये खेळायचो तेव्हा सनीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही वॉर्मअप करायचो आम्हाला करुणाकर पाटील सांगत BSC पहिला जो कर्णधार सनीचा होता तो आम्हाला असंच वॉर्मअप करायला सांगायचा. आणि प्रतिस्पर्धी टीम तेव्हा आम्हाला खूप मात्र हो यांना झेलायला पाहिजे. काय प्रॅक्टिस, वेल डन, वेल बॉल हे शब्द जेव्हा यायचे ना तेव्हा सनी क्रिकेट कोपरखेळणे या टीमकडे न्यायचे. आणि प्रतिस्पर्धींना नेमकंच वॉर्मअप करताना आमची फुल टर खेचली जायची. परंतु आता पहा वॉर्मअपला किती महत्व जातं. तेव्हा आम्हाला ते करुणाकर पाटीलने 30 वर्षापूर्वी सांगितलं होतं वॉर्मअप क्रिकेटसाठी खूप महत्वाचं आहे. हे आठवणी आहेत. आणि तेच आता नेरूल संघाचा कॅप्टनने सांगितलं चला नेरूल 11 फायनलची मॅच लगेच थोड्याच वेळामध्ये खेळायचं आहे, त्यासाठी वॉर्मअप करा. जे जखडलेले आहे शरीराचे स्नायू त्या स्नायूला फ्री करा. वॉर्मअप 38 धावा. बॅक टू द क्रिकेट सेमीफायनलचा मॅच. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सरसे स्वागत आहे. नेरूल 11 नेरूल भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 कश्मकश. तिथे 38 धावांचं आव्हान समोर उभं केलं. पहिल्यांदा इनिंग मध्ये खेळताना गावदेव शिरीमणी टीमने समोर मच्छिंद्र मूर्ती धारावे. मागच्याच हप्त्यामध्ये उमेशनं सांगितलं की 3 लाखाची स्पर्धा आपल्या नावी केली याच मच्छिंद्र स्मृती. 4 वेळा सचिनने सांगितलं की स्पर्धा खुल्या गटातल्या या ग्रामीण संघाने लोळवलंय. हे सार्थक अभिमान आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं जेव्हा जेव्हा मॅचलेस अशा जेव्हा जेव्हा राहुल 11 तेव्हा एकदम मोजक्या टीमा होत्या ज्या खुल्या गटाला चीत करायचे. त्यामध्ये घनसोली मंगलमूर्ती असायची किंवा ओपनला शय द्यायची. कुशल 11 असेल. बॅक टू द क्रिकेट. 24 चेंडू आणि 38 धावा. पहिले ओव्हर सोपवले अर्थातच हमजा खान. 2 हमजा खान आम्ही पाहतोय. एक वाशी बॉईज रॉयल वाशी बॉईज याकडून हमजा खान. आता हमजा खान दुसरा त्याच नावाचा हमजा खान येतोय गावदेव शिरणकडून. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी समोर आहे भावेश नाईक. व्हेरी डेंजरस. कित्येक अर्धशतक पण याचा कम नसे मी काय म्हणले का त्याची येते अर्धशतकाची मोजमाप होऊ शकले नाही, काउंट केलं गेलं नाही. भावेश पेसिंग व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू हवेमध्ये परंतु शरीराला लागले काय. जर असताना तर तो तिथे थांबला नसता. जेंटलमॅन क्रिकेटर आहे, कधीच थांबणार नाही, शक्य नाही. स्पोर्ट्समॅनशिप हे ठासून भरले नसा नसामध्ये. भावेश शाह अंपायर सेट नॉट आउट. गुरु का बघतात आमच्याकडे. दुसरा बॉल फटका वळवला. लेगला क्षेत्ररक्षण दूर आहे, त्याला बीट करताना ऑल इंडिया आयकॉन चखला गेलाय अक्षय पवार. मिळाले चौकार. 4 रन. बॅकफुट वर जाताना स्क्वेअर ऑफ द विकेट पंच मारला आणि दिशा देताना चांगला प्रयत्न केला होता दर्जेदार ऑल इंडिया आयकॉन अक्षय पवारने. पण 4 धाव मिळतात. 4 ने ओपन अकाउंट केलं स्वतः बरोबर टीमचं 4 ने. पहिला डॉट 4 38 4 ओव्हरची मॅच. सरचे स्वागत आहे मित्रांनो. दर्जेदार काही घटिका मात्र पावलं 2 आहेत याच्या जिंके तो कमीत कमी 25,000 आणि ती चमचमावती आकर्षित करणारी ती ट्रॉफी मात्र मिळेल टीमला. विजेता 25,000 जास्तीत 50. टप्पा सरळ बीट करून गेला. टप्पा पडल्यानंतर फिंगर्स रोल. साहिल घरत ही माहिती चांगली मला देत आहेत विजेंद्र. नेरूल 11चा हा एक जुना जाणता स्कोरर साहिल घरत. परंतु मी तारीफ करतो साहिल बरोबर मोनीश घरत आणि नितेश पाटीलची ज्याने आम्हाला खूप चांगली साथ दिली. चार्टर्ड अकाउंटंट. ओ माय गॉड. नेरूळ गावचा पहिला चार्टर्ड अकाउंट शालोट आहे साहिल घरत. सलाम करतो यार.
कारण सहज साधी गोष्ट नाही, बऱ्याचशा मात्र पापड पेळायला लागतात. कष्ट, मेहनत, शार्प डोका, संयम. चार्टर अकाउंटंट टप्पा उडवला, आपटी बार सोडला, टप्पा गोडल्यांच्या थोडंसं मात्र मागे ठेवला आणि खांद्याच्या जोरात मात्र अप केलं तर आपटी बार. धाव मात्र मिळत नाही. 0-4 0-1-1 5 चेंडू 5 धाव फक्त दिल्यात. मी म्हटलं होतं का हा मॅच तुफान होईल, परंतु 50-45 असतात मॅच, परंतु पहा 38 धावा असताना झुंज कशी कडक दिली जाते. कडक झुंज. इथून 2 सल्ला मसलत की आता नेमकं उंची दिल्यानंतर फ्रंटफूट देताना खेळत असेल तर काय निर्णय द्यायला पाहिजे. एकाच गावातले एक सन्मानी खेळाडू आता अंपायरच्या भूमिकेत. एक काळ होता कुशल एलिमन सारसोळेचे शिलेदार. सल्ला मसलत केली जाते, त्याच्यानंतर दोन्ही अंपायर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी एक जाईल स्क्वेअर लेगला उदयन तांडेल आणि एक पूर्ववर्त मुख्य भूमिकेत गुरुनाथ पाटील. इट्स अ वाईट. ही चर्चा रंगली जाते. वाईट बॉल, बाउन्सिंग सोडला, अपटे बॉल. साहिल प्लीज, चार्टर्ड अकाउंटंट ऑफ नेरुल गाव, तारीफ करतो आम्ही. CPT कॉमन पेपर टेस्ट पहिला, त्याच्यानंतर IPCC 2 पहार करावं लागतंय. 3 वर्ष ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटच्या जवळ ही आर्टिकलशिप. वेल डन यार. चल निर्णय द्यायचा उद्या. चला जास्त बहस करू नका. सोनू प्लीज. विराज याला विनंती करतो जास्त थांबू नका. जो निर्णय दिला तो स्वीकारणं गरजेचं आहे. चला वाईट आलं, एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 6 वर पोहोचले. लक्ष्य 38. 4 वरची मॅच पहिल्यावर हाताळताना हमजाकांत बॉलिंग मार्क पर समोर आहे. आता व्हेरी डेंजरस आणि सर्वोत्तम ऑलराऊंडर आजच्या घडीतला भावेश नाईक. सुपर भया, स्फूर्ती गेम. नो बॉल. ओ माय गॉड. वाईड नंतर नो बॉल. तीक्ष्ण नजर. गुरुनाथ पाटील फ्री हिटचा इशारा दर्शवताना संधी असेल आता भावेशकडे. एकाच दिवशी 2 प्लेअर ऑफ द सिरीज. एक आदई इथे अंडर-22 आणि जय भवानी मित्रमंडळ दिल्ली स्फूर्ती चषक. एकाच वेळी प्लेअर ऑफ द सिरीज. आमच्या पाहणीतला हा पट्ट्या आहे, नाव आहे भावेश. असे कित्येक प्लेअर ऑफ द सिरीज त्याने आपल्या नावे केलेत. नुकतीच जी मोठी स्पर्धा भिवंडी विभागातील जी झाली त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तो दबदबा निघता आणखी एक तो टायटल आपल्या नावे केलं भावेश नाईकने. सुपर बियार, तारीफ करतो भावेश नाईक. फ्रीची संधी आहे समोर हमजा खानच्या. भावेश थ्रू द कबर, एक्स्ट्रा कबर भरून जाईल का. सुरेख फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. काय विराज नसता तर आणखी एक धाव, पण गुड बॅकअप चांगलं केलंय. फक्त सिंगल मिळते. 8 स्कोर वर 8. शेवटचा बॉल. 9.5 धावांच्या सरासरीने फायनलचं तिकीट मिळेल अर्थातच मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीमला. या करण्याचा प्रयत्न. फुल इन द बॉल. सुपर स्ट्रोक बाय विशाल भोईर. लाजवाब ऑन ड्राईव्ह केलं, सिंगल घेतली. ओव्हरची झाली इथून समाप्ती. ज्या सरासरीने मात्र धावाकडे त्या धावा मात्र लागल्यात, कारण 9.5 धावांच्या सरासरीने 38 बॉलच्या लागल्यात 9. व्हेरी क्लोज टू द एक्सिंग रन रेट. पहिली ओव्हरची समाप्ती. सेमीफायनल सेकंड मच्छिंद्र स्फूर्ती धारावीच्या विरुद्ध आता डिफेंड करताना गावदेव शिरवणे. पहिल्यावर हाताला हमजाकने धावा दिल्या 9. सफलता मात्र घेता आली नाही. 0 गडी बाद 9. यांना 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावा. 18 गेंदे 29 रन. मॅच ऑन आहे. चर्चा नको. चर्चा रंगली तर 4/3 3 षटकाची ती फायनल आणि प्रेक्षकांसाठी थोडी मात्र निराशा पदरील. चला 4 वरचा मेगा फायनल जर खेळायची संधी आपल्याला प्राप्त होत असेल त्यासाठी एवढा वेळ तुम्ही मैदानात घेतला तर कदापि शक्य नाही. ती फायनल मात्र निश्चित 3 वरची जाईल. चला 4 वरची फायनल जर खेळायचं जास्त स्पीडअप करा, वेळाचा सदुपयोग करा. पहिली ओव्हरची समाप्ती बिनगडी बाद 9 असं उत्तर दिले. सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंग मध्ये 38 धावांचा पाठलाग करताना मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीमने आणखी एक चांगला गोलंदाज. ज्या गोलंदाजाला प्रॉपर जशी उंची लागते तशी उंची मात्र मंदार प्रभूला आहे. चांगला गोलंदाज आहे मंदार प्रभू. क्रुशियल मुवमेंटला आलाय जेव्हा गरज आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अर्थातच 29 धावा. आता स्ट्राईक वरती तेवढा तंत्रशुद्ध ज्याने स्ट्रोक खेळण्याची हुकूमत घालणार. सिलेक्टिव्ह निवडक चेंडू घेतो. फटका चांगला, प्रॉपरली टायमिंग, मिडल ऑफ द बॅट.
फेकून दिलं कावकड्याच्या वरून आला बॅट मधून विशालच्या षटकार 6 रन. षटकार येतोय साने झुपकन स्कोर मच्छिंद्र स्फूर्तीची पोहोचते 15 एक्झॅक्टली. पहिला चेंडू जोरदार हमला बॉल चूक झाली फुल टॉस ओळखलं पटकन चटकन मात्र त्याला पिकअप केलं आणि फेकून दिलं कावकणच्या डोक्यावरून षटकार. सुपर स्ट्रोक. आता जिंकण्यासाठी फटका फसलाय उंची जास्ती डाऊन द बॉल. संगम जसा होतो 3 नद्याच्या पण 2 खेळाडू आले स्वतः बॉलर मात्र थांबला का टक्कर होऊ नये. दरम्यान 2 धावा मात्र घेतल्या. बावेशा मानवतो की तिसरी धाव घेऊ पण विशालने थांबवलं. काय कोणतीच आवश्यकता नाही. प्रॉपरली आपण सरळ जो पिछा करतो तो चेस तो प्रॉपरली चाललेला आहे. आणखीन 2 धावा मिळत आहेत 2 चेंडू मध्ये आतापर्यंत. मंदा प्रभूने 8 धावा 17 8 धावा खर्च केल्यात 17 ऑन स्कोर. बॅकफुटवर जाताना टॅप केला दूरवरून स्वेअरलिंग क्षेत्ररक्षण येईल फील करेल सिंगल केले. सुपर फिल्डिंग चांगल्या क्षेत्ररक्षणचा मुजारा फेस केला हमजा खानने. वेल फिल्डिंग 1 हँडेड हाताने घेता 1 हँडेड जशी थ्रो फेकली तोपर्यंत 2 धाव मात्र वंचित ठेवल्या. सिंगल येते विशालच्या या स्ट्रोक वरती. 18 बनल्यात. दुसरा ओव्हर पगिती प्रतापर 4 ओव्हरची सेमीफायनल जिंकण्यासाठी 38 धावा. फटका चांगला आहे प्रॉपरली आहे टायमिंग आहे नजाकत आहे बॅट्समन कडे आणि सरळ भिरकावून दिला मिड विकेटच्या टेकॉवरून भावेशचा दर्जेदार फटका. हा डिटर बॅट्समन व्हॉट अ बॅटिंग यार कडक बॅटिंग. एकाच दिवशी 2 प्लेयर ऑफ द सिरीज स्वर्गीय आनंद दिघे चषक प्रवीण कालुराम मात्रे यांचे सर्वोत्तम आयोजन भूमिपुत्र मैदान लगातारच्या 2 वर्षामध्ये 2 वेळेला प्लेयर ऑफ द सिरीज भावेशने खुल्या गटाला तिचून त्यांच्या विरोधात डोळ्यात डोळे टाकताना मात्र त्यांनी बॅटिंग केली होती आणि 2 टायटल प्लेयर ऑफ द सिरीज नॉट जोक ऑफ द एनी प्लेयर टू हॉल द बॅक टू बॅक 2 टायटल कन्सिक्युटिव्हली प्लेयर ऑफ द सिरीज भावेशने केलाय. 2 धावा मात्र मिळतात धावसंख्या पुढे सरकते. चला 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होते. स्कोर मात्र 26 व 13 धावांच्या सरासरीने. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मध्ये 12 धावा. किती मॅच जवळ आणली. आता स्वप्न मात्र साकार होण्याच्या काही पावलं दूर आहे. 12 मध्ये 12 बॉल टू रन प्रत्येक चेंडू मागे धाव असं समीकरण ते साध आहे. आदरणीय गिरीजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं सरचे स्वागत आहे. माजी नगरसेवक निरुळगाव अलाउन द कार्पेट सिंगल घेतली परंतु ते हमजा खानची फंबलिंग झाली. त्या फंबलिंगचा पुरे गडबडण्याचा पुरेपूर फायदा घेतला बाबेसने. जिथे 1 होते ते कन्वर्ट केले रूपांतर दुसऱ्यामध्ये 2 धाव मात्र अर्जित करताना आणखीन मच्छिंद्र स्फूर्ती टीमला सेमीफायनलच्या मॅच मध्ये जवळ घेऊन येताना पोहोचवते 29 वर 28 वर 28. आता 10 धावा 11 चेंडू आणि 10 धावा. जोरदार प्रयास बॅट अगोदर गतीमध्ये परिवर्तन छान केलं. ऑल इंडिया आयकॉन सावळे गावचा हा अक्षय पवार बॉलिंग मा कुशन मुवमेंटवर आहे पण मॅच फिरतात ना ते फिरवल्यात. इरतीवर पाहिलं आम्ही मच्छिंद्र स्फूर्तीने गुरसे बी सारख्या टीमला बॅकफुटर कसा कारण 12 चेंडू 10 धावा हे समीकरणाचं सचिनचं ते ओव्हर फक्त 2 धावा 8 धावा. मी मगाशी 10 होतो पण 8 धावा बावीसला ठेवल्या होत्या. ती मॅच काढली होती बावीसने. डाऊन द लेग साइड खराब. यापैकी गोलंदाजी जर केली तर बॅटने जास्त करामत करण्याची कोणतीच आवश्यकता नसणार. खराब चेंडू एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 29 जाऊन पोहोचले. आता फक्त आणि फक्त 9 चेंडू आणि 9 धावा. चांगला चेंडू दर्जेदार चेंडू फुलेंचा चेंडू जोरदार मारण्याचा जरूर पर्यंत बॅटची कडा घेतली. गोशांकच्या सिंगल मिळते. आणखीन समीकरण जवळ जाताना आता 8 मध्ये 8 गेंदे 8 रन. आदरणीय प्रवीणजी पाटील यांना मी विनंती करतो आपण या मंचावर आपलं सरश असं स्वागत आहे. कसा फिनिश करण्याच्या जवळ येतं स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं फ्लॉट मध्ये षटकार. फक्त अवघ्या 2 धावा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भावेशने नेलंय मच्छिंद्र स्फूर्ती टीमला. अवघ्या 2 धावा दूर. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड. फक्त 2 धावा दूर. अक्षय कमजीवर बॅकफुट वरताना फटका फसलाय हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल विरा झाला आणि भावेश मात्र परतला. अवघ्या 2 धावांची अपेक्षकता असताना फायनल
मध्ये पोहोचण्यासाठी बायबेश पण जाता जाता चोख काम मात्र बजावले आपल्या टीमसाठी. या इनिंग मध्ये त्याने 2 षटकार 1 चौकाने सायने धावा केल्या. 22 धावांची एक जरी छोटीशी परंतु संघाला सावरण्याची इनिंग. संघाला तर सावरला, विजयाच्या समीप आणला. अवघ्या 2 धावा असताना फक्त 2 धावा. येस, ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू आणि फक्त 2 धावा. 6 चेंडू 3 धावा. डिपेंड करताना मी पाहिलं रोहित म्हात्रे इर्ती अगेन्स्ट द इच्छापूर्ती वाशीगाव इन फायनल कोंबडा चषक. आणि तिथेच मात्र रोहित हिटमॅन ऑफ द गोटुली इच्छापूर्ती वाशीगावला नमवलं होतं. 3 चेंडू 2 धावा डिपेंड. आता 6 चेंडू 2 धावा आणि बॉलिंग मार्क वर म्हणता येतोय जिन्मय पाटील, जिन्मय जोशी. छोटासा नन्नासा जादूगर बॅकफुट वर गेला, पंच केला, स्पेअर ऑफ द पॉइंटला आला दणदणीत आणि मॅच फिनिश. सलामीला येताना पंच का मारला आणि मॅच संपवण्याचा मान मात्र आपल्या नाविकेला विशाल. वेल्डन विशाल. बाबेश संपूर्ण मच्छिंद्र स्मृती. हार्ड लक बॅड लक गावदेवी शिरवणे. इथला प्रवास जरी संपला परंतु तारीफेबल अशी कामगिरी तुमची राहिली 2 मॅच मध्ये. चला जाऊया आणि सेमी फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच नन ऑफ अदर. 22 धावांची एक नेतृत्व खेळी ज्याने टीमला सावरलं त्या प्लेअरला आम्ही करतोय मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणून घोषित. चला भावेश प्लीज लवकर या आणि टॉस साठी फायनल. आणि माईक आम्ही पुन्हा एकदा उमेशजी म्हात्रेकडे फायनल साठी. आइए उमेश प्लीज और सुना ये फाइनल के ये मैच का खुदेगा अखो काज. आपल्याला याचे 22 धावांची एक जबरदस्त टीमला सावरण्याचं ज्याने काम केलं तोच ठरले सामनावीर सेमी फायनल. कारण राहुलला सेमी मधनं प्लेयर ऑफ द मॅच सामना आणि या सेकंड सेमी मधचा सामनावीर म्हणून भावेशला आम्ही सन्मानित करतोय. आइए उमेश. यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आदरणीय माजी नगरसेवक गिरीशजी म्हात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चार्टर्ड अकाउंटंट अर्थातच जो मान नेरुल गावचा आहे साहिल घर जे पहिले नेरुल गावचे हे 11 मध्ये खेळताना आता चार्टर्ड अकाउंटंट. पहिला मान, पहिला शतक, पहिला विकेट, पहिला वर्ल्ड कप, पहिला सीए. साहिल घरत याला सन्मानित केले जातं. तोपर्यंत प्लेअर ऑफ द मॅच सेमी फायनल 22 वेल्डन यार. 22 धावांच्या प्रतिम असे इनिंग लाजबाब. तर गिरीशजी म्हात्रेंना मी विनंती करतो साहिल घरत जो चार्टर्ड अकाउंटंट सॅल्यूट करतो आम्ही साहिल तुला. कारण पहिला मान नेरुळ नगरीमध्ये नेरुळ गावचा पहिला साहिल घरत ठरलाय. पूर्ण केले चार्टर्ड अकाउंटंट. साधी गोष्ट नाही मित्र. आम्ही पाहिलं जवळून सीपीटी त्याच्यानंतर IPCC त्याच्यानंतर 4 वर्ष घासायला लागतात. ज्येष्ठ